सध्या रमजानचा महिना सुरू आहे. अशातच प्रभाग क्रमांक 20 आनंदनगर भाग 1 या ठिकाणच्या रहिवाशांना पाण्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं आमच्याकडून टॅक्स वसूल करून घेतला जातो, परंतु पालिकेकडनं सुविधा मात्र पुरवल्या जात नाही, अशी तक्रार प्रभाग क्रमांक 20 मधील नागरिक करतायत. गेल्या 1.5 वर्षापासून आनंदनगर येथील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नाहक त्रास त्यांना सोसावा लागतोय. या संदर्भात येथील नागरिकांनी महानगरपालिका तसंच झोन क्रमांक 5 येथील अधिकाऱ्यांना भेटून निवेदन सादर केलं. तक्रारी दिल्या तरी देखील अद्यापही आमच्या निवेदनाची दखल किंवा तक्रारीची दखल कोणीच घेत नाही, अशी खंत येथील नागरिकांनी व्यक्त केली. आमचे 2 प्लॉट आहेत. अशा वेळी पालिकेकडून दोन्ही प्लॉटच्या संदर्भात पाणीपट्टी वसूल केली जाते. प्रत्यक्षात आम्ही एकाच प्लॉटमधील पाणी वापरतो, अशी कैफियत देखील नागरिकांनी मांडली. पाणी मिळालं नाही तर आम्ही येणाऱ्या मार्च अखेरीस कर आकारणी भरणार नाही, अर्थात टॅक्स भरणार नसल्याची भूमिका प्रभाग क्रमांक 20 मधील नागरिकांनी घेतली असून पालिकेनं याकडे वेळीच लक्ष द्यावं, अन्यथा आंदोलनाशिवाय मार्ग उरणार नाही, असा इशारा देखील येथील नागरिकांनी दिला. यावेळी हिरोली गुलाम मोहसिन, बेग अब्दुल सलाम अजीज, अब्दुल साब कर्नूल, बेग निलोफर अब्दुल सलाम, सुदीप संगप्पा माशाळकर, दखनी अब्दुल रशीद, दस्तगीर साब इलियास, शिलेदार यासह प्रभाग क्रमांक 20 येथील नागरिकांची उपस्थिति. गुलाम मोहसिन, आनंदनगर में रहता हूँ. मुझे पानी की बहुत तकलीफ है. एक 10 साल से पानी मुझसे आता नहीं, पानी का प्रेशर नहीं है. हमारी ये तो टैक्स तो पूरा क्लियर है हमारा. पानी के लिए हम 2-3 मरतबा झोन को गए, अपने लिए प्राइवेट दिए उनको, फिर भी अभी तक काम हुआ नहीं. या उधर झोन को गए तो उधर भेजते, उधर गए तो इधर भेजते. ये तकलीफ हमारी है, ये तकलीफ हमारी दूर कर दो. जो भी है जब पानी का हल करो. मी सुधीर संगप्पा माशाळकर, आनंदनगर 1 मधला रहिवासी असून मी गेले जवळजवळ 30 वर्ष इथे राहतो. तर अलीकडे 1.5-2 वर्ष झालं आमच्याकडे अजिबात पाण्याचे खूप मोठं प्रॉब्लेम आहे. तर ज्याशी पाणी येते त्या टायमाला आल्यावरती जवळजवळ 2-3 तास तर पाणी येतच नाही. नंतर येते ते एक अर्धा पाऊण तास थोडं पाणी येते आणि आता जवळजवळ 6-7 प्लॉट धारक आहे की आम्हाला अजिबात पाणी येत नाही नंतर. त्यामुळं आम्ही खूप व्यस्त झालो आहे ह्याच्यामुळं. तर आम्हाला पाणी वेळेच्या वेळ मिळालं पाहिजे आणि टॅक्स कंटिन्यू आम्ही क्लिअर आहे. आम्हाला जर असं पाणी येत असेल तर आम्ही काय बिल भरू शकत नाही. आमचे 2 प्लॉट आहेत. एक प्लॉटमध्ये पाणी नळ नसताना देखील आम्ही पैसे भरतो आणि दुसऱ्या प्लॉटमध्ये नळ आहे, त्या नळावर पण आम्ही पाणी भरतो. वर्षातून किती दिवस पाणी घेतो आम्ही, भरतो किती बिल. तर कमीत कमी महापालिकेत विचार करावी हे आणि सगळ्या नागरिकांना ती सोय करून द्यावी, थोडी मेहनत ती. हाँ, मैं अब्दुल सलाम अब्दुल बेग, आनंदनगर का मैं रहवासी हूँ. मेरे यहाँ पर 2 प्लाट है और दोनों प्लाट का भी पानी नहीं है मेरे. एक प्लाट का तो नल बंद है, चालू नहीं करे, उसका टैक्स आ रहा है मेरे को. और जिसका पानी जो है ना वो भी पानी मेरा बंद है. आधा घंटा पानी आता है मेरे को. ये तकलीफ कब से है? ये तकरीबन 1.5 साल से है मेरे को. और इसके बारे में हम पाठ पुरावा करे हुए उपायुक्त थे अपने पवार साहब, उनको भी निवेदन दे, यहाँ झोन में भी जाकर निवेदन दे. और इन्हों उड़वा उड़ी बातें कर रहे हैं. इन्हों जो बोल रहे हैं चौबे साहब बोलते पाटिल साहब, उन्हें बोलते ठेकेदार ने आया, ठेकेदार निविदा काढने का है, वो पत्र पाठवाचा है. पत्र पाठो तो मैं और पाटिल साहब को रोज़ फ़ोन, मैं हर रोज़ पाटिल साहब को फ़ोन लगाते कि मेरा वहाँ पे तुम्हारे पाटिल साहब के मोबाइल में देखो मेरा फ़ोन आ रहा है वहाँ डेली. पाटिल साहब क्या बोलते मेरे को, हाँ मैं आज पाठवतो, उद्या पाठवतो. कभी कभी क्या बोलते मैं पाठवायचं है, कभी बोलते कि मैं पाठवलो. कभी हम क्या करने वाले हैं कि भाई अगर ये हमारा काम पानी का हुआ तो ठीक है, अगर पानी का काम नहीं हुआ तो हम यहाँ पर टैक्स जो आ रहा है हमारा, ये टैक्स हम भरने वाले नहीं. जब तक हमारा पानी का काम पूरा होता नहीं हम टैक्स भरने वाले नहीं.